तर कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात सक्त धोरण आखण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। काही सत्तेचा दुरुपयोग करतात, त्याचे दुष्परिणाम बीडमध्ये दिसले असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। बीडला पूर्वीचं वैभवाचे दिवस आणायचे असतील तर त्याची काळजी घेण्याची गरज असल्याचं देखील पवार यांनी म्हटलंय। तर गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचा देखील हातभार आहे असा टोला अंजली दमानी यांनी लगावलाय। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करायची भूमिका घेतली आणि त्याचे दुष्परिणाम गेले काही महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत की राज्य सरकारने कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, अशांच्या संबंधी अत्यंत सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे। आणि वीजला पूर्वीचे वैभवाचे दिवस आहेत ते कशी येतील याची काळजी घ्यावी। ते धनंजय मुंडे असो, संदीप क्षीरसागर असो, सुस असो, आधीचे जयदत्त क्षीरसागर असो, हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढले आहेत। ते कसे आहेत, काय आहेत, मग बजरंग सोनावणे देखील असो, हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते, त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत। आणि आत्ताच्या घटकेला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं।